10वी झाली, आता पुढे काय? सायन्स घ्यायचं का कॉमर्स की आर्ट्स? हा एक असा प्रश्न आहे जो प्रत्येक स्टुडंटला कन्फ्यूज करतो आणि चुकीचा डिसिजन घेतला तर फ्युचर पण चुकीच्या ट्रॅकवर जाऊ शकतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 10वी नंतरचे सगळे करिअर ऑप्शन्स, फायदे, तोटे आणि कोणासाठी काय बेस्ट आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक सिक्रेट टिप देणार आहे जी तुमचं करिअर कम्प्लिटली बदलू शकते. 90% स्टुडंट्स दुसऱ्यांच्या सांगण्यावर करिअर निवडतात. मित्र सायन्स घेतो म्हणून आपणही घेतो, नातेवाईक सांगतात कॉमर्स घे, पण तुम्ही स्वतः विचार करता का मला काय आवडतं? आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअर डिरेक्शन मिळणार आहे. सगळ्यात पॉप्युलर स्ट्रीम म्हणजे सायन्स. सायन्समध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स किंवा बायोलॉजी असतात. जर तुम्ही मॅथ्स घेतलात तर इंजिनिअरिंग, सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, IT अँड सॉफ्टवेअर जॉब्स. जर बायोलॉजी घेतली तर डॉक्टर, MBBS, फार्मसी, नर्सिंग. फायदे: हाय सॅलरी ऑपॉर्च्युनिटीज, रिस्पेक्ट इन सोसायटी. तोटे: खूप हार्ड स्टडी, कॉम्पिटिशन खूप जास्त. कोणासाठी बेस्ट? ज्यांना सायन्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आवडतं. जर तुम्हाला मॅथ्स चालतं पण सायन्स नको असेल तर कॉमर्स बेस्ट ऑप्शन आहे. करिअर ऑप्शन्स: CA, चार्टर्ड अकाउंटंट, बँकिंग जॉब्स, बिझनेस, MBA. फायदे: बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज, स्टेबल करिअर. तोटे: CA सारख्या कोर्समध्ये डिफिकल्टी हाय आहे. कोणासाठी बेस्ट? ज्यांना पैसे, बिझनेस आणि फायनान्स समजून घ्यायचा आहे. आर्ट्स म्हणजे इझी असा मिथ आहे, पण ते चुकीचं आहे. करिअर ऑप्शन्स: UPSC, MPSC, लॉयर, जर्नलिस्ट, टीचर. फायदे: गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज, क्रिएटिव्ह करिअर्स. तोटे: सक्सेससाठी पेशन्स लागतो. कोणासाठी मस्ट? ज्यांना समाज, पॉलिटिक्स आणि हिस्ट्री आवडतो. जर तुम्हाला लवकर जॉब पाहिजे असेल तर डिप्लोमा बेस्ट आहे. ऑप्शन्स: पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग, ITI, इलेक्ट्रिशियन, फिटर. फायदे: प्रॅक्टिकल नॉलेज, अर्ली अर्निंग. आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये डिग्रीपेक्षा स्किल जास्त महत्त्वाची आहे. ऑप्शन्स: यूट्यूब, फ्रीलान्सिंग, ग्राफिक डिझायनिंग, कोडिंग. फायदे: वर्क फ्रॉम होम, अनलिमिटेड इन्कम पोटेन्शियल. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कोणताही स्ट्रीम वाईट नाही. वाईट आहे तो चुकीचा डिसिजन. तुमच्या लाईफचा डिसिजन दुसऱ्यांवर सोडू नका, स्वतः विचार करा.